रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माता भगिनींविषयी घृणास्पद व अवमानकार वक्तव्य करणाऱ्या के.आर. रमेश कुमार यांचा पेणमध्ये निषेध। अश्विनी ठाकूर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन। भारत देशातील कर्नाटक विधानसभेतील एक निंदनीय व महिलांचा अवमान करणारी निषेधार्ह बाब समोर आली आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी सभापती के.आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत एक अत्यंत आक्षेपार्ह व संतापजनक विधान केले होते। त्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप पुन्हा व्हायरल झाली आहे। त्यामुळे महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे। महिलांविषयी इतके अपमानजनक व घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या तत्कालीन सभापती वीरेश्वर हेगडे कागेरी आणि इतर जण अनेक आमदार हसताना दिसले। महिलांच्या सुरक्षेबाबत ही बाब संतापजनक आहे, याचा आम्ही कडक शब्दात निषेध करीत आहोत। तर वरिष्ठांनी महिलांचा विनयभंग करणाऱ्या या नेत्याला त्वरित पदावरून निलंबित करावे, तसेच त्यांनी देशातील तमाम माता भगिनींची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अश्विनी ठाकूर यांच्या समवेत छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र राम ठाकूर, समाजसेविका मोहिनी गोरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रज्ञाताई भोजने, अंकिता जंगम, अरुणा भोजने आदींसह युवती महिला उपस्थित होत्या। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। राष्ट्रीय पूर्वगामी पत्रकार न्यायाधीश निवारण समिती पेण रायगड। तर मी इथे आंदोलन का घेतलंय, तर इथे कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकचे आमदार हे रमेश कुमार यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की जर महिलांना पोलीस यंत्रणा पोहोचण्यास विलंब झाला, जर बलात्कार होत असेल तर त्यांनी झोपून त्याचा आनंद घ्यावा। हे कितपत योग्य ते बोलले आणि ते पण कर्नाटकमध्ये भवनामध्ये त्यांची सभा चालू असताना ते हे वक्तव्य बोलले। तर ते महिलांची सुरक्षेसाठी बोलले की अजून अत्याचार व्हावे यासाठी बोलले। तर त्यासाठी एक छोटंसं माझं आंदोलन आहे की त्या माणसाला लवकरात लवकर तिथून काढण्यात यावं। त्या पदासाठी तो योग्य नाही आहे। तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्या माणसाला त्या पदावरून लवकर काढलं। मॅडम तुम्ही बोला। निवारण समितीच्या आणि पत्रकार संघटनेच्या अश्विनी ठाकूर यांनी आज जे निषेध आंदोलन घेतलं आहे, कारण कर्नाटकचे आमदार जे रमेश कुमार आहेत त्यांनी महिलाबद्दल अत्यंत लांछनास्पद आणि निर्लज्जपणे वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आम्ही महिला एकत्रित आलेल्या आहोत। खरं म्हणजे याआधी कर्नाटकामध्ये कोणते प्रज्वल रेवण्णा असतील, आणखीन तिथला कुणी योगगुरू बाबा असेल, त्यांनी महिलांवर बलात्कार आणि इतर अत्याचार केलेले आहेत। आपल्या नितीश कुमारांनी महिलाचा बुरखा एका डॉक्टर महिलेचा बुरखा खाली ओढला। शिवाय कुलदीप सिंगर जो बलात्काराच्या आरोपात अटकेत होता, त्याला अगदी म्हणजे हात उरे घालून त्याचा सत्कार वगैरे केला आणि असं याच्या आधी बलात्काराच्या आरोपात असलेले त्यांची मिरवणूक काढलेली आहे। असं हे आपल्या देशामध्ये घटना घडत आहेत। त्यामुळे महिलांची मानहानी होत आहे। त्यामुळे असं वाटतं की ते पक्ष किंवा कुठला ह्याचा महत्त्वाचं नाही आहे, तर ही मानसिकता ठेचणं, ही मानसिकता बदलणं महत्त्वाची आहे, जेणेकरून महिलांना सुरक्षितता वाटेल। आणि हा आपला देश आहे, आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या वारसदार आहोत, त्यासाठी आम्हाला ही महिलांसाठी सुरक्षितता हवी आहे। मग ती कर्नाटकमधली घटना घडलेली असू दे किंवा उत्तर प्रदेशात घडलेली असेल, आम्ही महिला या नात्याने सर्वांप्रती भगिनी भाव दाखवू इच्छितो आणि यासाठी हा निषेध। माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही महिलांना अजूनपर्यंत सुरक्षित ठेवलेलं नाही आहे, तरीही तुम्ही आज हे वक्तव्य केलं, तरी तुम्ही आज गप्प का? आणि ते सुद्धा हसतात तिथे, जेव्हा ते वक्तव्य करतात तेव्हा ते हसतात। हसणं कितपत योग्य आहे? जर तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग आमच्यावर काय करायचं ते करा। आमचं एवढं आतून आक्रोश होतं ना की ह्या माणसाला काय करावं। तर फक्त माझी एवढी सरकारला विनंती आहे की ह्यांना ह्या पदावरनं तात्काळ काढण्यात यावं, हीच विनंती आहे। के.आर. कुमार
रमेश कुमार हे यांनी जे विधान भवनामध्ये महिलांबद्दल विनाश जे वक्तव्य केलं त्याबद्दल निषेधार्थ आम्ही आज इथे पेण तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या समोर जमलेलो आहोत. आज महिला सक्षमीकरण सुरू असताना आज महिला 70% पूर्ण विभागामध्ये पूर्ण यंत्रणामध्ये सामील असताना महिला खरोखर आज सुरक्षित आहेत का? आज यांच्या ह्या वक्तव्यामुळे यांची व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घ्या. आणि जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यामध्ये ते निर्लज्जासारखे हसतात हे कितपत योग्य आहे? आज महिला या देशामध्ये देशाचा कारभार पाहत असताना जर महिला सुरक्षित नसतील आणि आज विधान भवनामध्ये जर असे चुकीचं वक्तव्य जर MLA लोक करत असतील त्यांना आपण राज्यकारभार चालवायला दिलेला आहे तर हे योग्य नाही. अशा माणसांना लगेच निलंबित करणं गरजेचं आहे आणि अशा माणसांना निलंबित करावं. अन्यथा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये यांचा निषेध जाहीर करण्यासाठी पुढे यांचं म्हणून आम्ही जाणून त्याचा निषेध जाहीर करू.